झी24 एक पाऊल पुढे। रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांच्यावरही आरोप होऊ लागलेत। बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यापारी जेटींचं बांधकाम केल्याची लेखी तक्रार पाटील यांच्याविरुद्ध पोयनाड पोलीस ठाण्यात करण्यात आली। रायगड जिल्ह्यातल्या धरमतर इथं पीएनपी कंपनीनं बनावट कागदपत्रकांच्या आधारे 2 जेट्या उभारल्याची बाब माहितीच्या अधिकारात समोर आली आहे। शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या मुलाच्या नावावर असलेल्या या कंपनीनं सरकारची फसवणूक केल्याच्या 2 लेखी तक्रारी अलिबाग तालुक्यातल्या पोयनाड पोलीस ठाण्यात करण्यात आल्या। जेटीची परवानगी असताना जवळजवळ त्यांनी 3 ते 4 जेट्या अनधिकृत बांधल्या गेल्या। त्यावेळेला आम्ही चौकशी केली असताना यांनी आमच्याकडे परवानगी असा सांगितलं आणि ती परवानगी कोणी दिली तर ते भटनागर म्हणून कोणतरी बंदर अधिकारी होते त्यांनी दिली। त्याच्यानंतर आम्ही एमएफकडे चौकशी केली असता ही भटनागरनी परवानगी दिलेलीच नाही आणि त्यांना तो देण्याचा अधिकार नाही। मेरीटाईम बोर्डाचे मोरा येथील तत्कालीन बंदर अधिकारी भटनागर यांनी जेटी बांधण्यास परवानगी दिली नव्हती, तरी परवानगी असल्याचं बनावट पत्र सादर करण्यात आल्याचा आरोप होतोय। मुळात अशी परवानगी देण्याचे अधिकार बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना नसल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे। पीएनपी मालकाकडून याची बेसुमार तोड चालू आहे आणि हे प्रत्यक्ष सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही जागेवर नेऊन दाखवून देखील त्याची दखल घेतली जात नाही। जयंत पाटील यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळलेत। मी करार रद्द करण्यास तयार आहे, माझी गुंतवणूक मला परत मिळावी असा सूर त्यांनी लावला। आणि हे आरोप जे आहेत ते जुनेच आहेत, गेली 7-8 वर्षे ते आरोप करतात। तुम्ही पण अनेक वेळा दाखवले आहेत तुमच्या चॅनलवर, त्याच्यामध्ये नवीन काही नाहीये। नवीन आरोप असतील तर सांगा। आणि मी माझं पोर्ट द्यायला तयार आहे, ते गव्हर्नमेंटचं पोर्ट आहे, गव्हर्नमेंटनी घ्यावं। मी बीओटीवर चालवायला घेतलेलं आहे, गव्हर्नमेंटनी मला लँड दिलेली आहे, एमएमबीनी गव्हर्नमेंटला आणि एमएमबीनी मला दिलेली आहे। एमएमबीनी म्हणाले तुम्ही तुमचं करारनामा तोडतो, माझी तयारी आहे। माझी झालेली इन्व्हेस्टमेंट जी आहे आतापर्यंत ती गव्हर्नमेंटनी मला परत द्यावी 500 कोटीची, त्याची तयारी आहे। तक्रारीची संबंधित खात्याकडून माहिती घेतल्याशिवाय गुन्हा दाखल करण्यास पोयनाड पोलिसांनी नकार दिलाय। या प्रकरणी पीएनपी कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही। झी24 ताससाठी भारत गोरेगावकर, रायगड। झी24 तास एक पाऊल